नमस्कार मित्रांनो, मी निहार राऊत. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. एकदंतं महाकाय लंबोदरं गजाननं विघ्ननाशं करुदेवं हेरंबं प्रणमाम्यहं. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लवकरच आपल्या गणरायाचे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणेशोत्सवाकरिता सर्वप्रथम आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे गणेश मूर्ती. तर आपण गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीकरिता सर्वप्रथम काय करतो तर गणेश मूर्ती बुकिंग करतो. आजकाल आपण बुकिंगच करतो का तर आपल्याला गणेश मूर्ती बाहेरून कारखान्यातून विकत आणावी लागते आणि त्याची मग पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापूर्वक गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करायची असते. पण ती मूर्ती कशी असावी, शास्त्र त्याविषयी काय सांगतं, त्याविषयी अनेक जणांमध्ये अजूनही विभ्रम आहे की हे गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती कशी असावी, गणेश मूर्ती गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला वापरावी किंवा गणेश चतुर्थीला उपयुक्त अशा गृहस्थाश्रमात राहणाऱ्या लोकांकरिता मूर्तीच्या विषयी शास्त्र काय सांगते याविषयी जी द्विधा अवस्था अनेकांच्या मनात, गणेश भक्तांच्या मनात जी निर्माण होते त्या द्विधा अवस्थेला कुठे ना कुठेतरी मी सोडवण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर आजचा आपला विषय आहे तो म्हणजे गणेश उत्सवाकरिता जी गणेश मूर्ती ही शास्त्रशुद्ध धर्मशास्त्रानुसार कशी असावी. तर या विषयावर सर्वात प्रथम बोलण्याकरिता मी गणेश मूर्ती समोर ठेवलेली आहे. तर ही गणेश मूर्ती, जसं तुम्हाला माहीत आहे की मी अनेक मूर्ती स्वतः निर्माण करतो, इको फ्रेंडली, काळ्या मातीच्या किंवा कधीकधी शाडू मातीच्या. तर ही जी मूर्ती आहे ही ॲक्च्युली शाडू मातीची छोटीशी, अगदी एकदम छोटीशी अशी अर्धा इंची मूर्ती आहे आणि ही शास्त्रशुद्ध आहे हे मी मात्र सांगू शकतो, कारण की जे ध्यानमंत्र सांगतं त्या अनुसार मूर्ती असावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. तर त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. तर सर्वप्रथम आपण गणेश या देवतेविषयी जाणूया. इन शॉर्ट, म्हणजे खरं तर आपला विषय आजचा आहे की गणेश मूर्ती गणेश चतुर्थीला कशी असावी, मात्र गणेश याविषयी शास्त्र काय सांगते ते आपण इन शॉर्ट बघूया. तर म्हणजे आपण एकदम डीप जाऊया नाही, त्यावर आपण पुन्हा एकदा गणेश चतुर्थी किंवा गणेश पूजा कशी करावी किंवा गणेश पूजेचं महत्त्व काय आहे, धर्मशास्त्र त्याविषयी काय सांगतं, त्यावर मी व्हिडिओ श्रावणामध्ये एक पोस्ट करीलच गणेशोत्सवाच्या पूर्वी. पण आज आपण मूर्ती कशी असावी ते महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला माहीतच आहे की अनेक लोकांनी आता बुकिंग करायला सुरुवात केली आहे गणेश चतुर्थीकरिता मूर्तीची. तर ते बुकिंग करण्या अगोदर कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा धर्मशास्त्राला अनुसार मूर्ती कशी असावी त्याला ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपण प्रत्येकजण श्रद्धेने आणि एक मनामध्ये एक संकल्प घेऊन कामभावना असो किंवा भक्ती, त्या देवते प्रित्यार्थ भक्ती असो, त्या भक्तिभावाने ही उत्सव किंवा ही पूजा करायला, कोणतीही पूजा आपण करतो तर ती पूजाचं परिपूर्ण फळ प्राप्त व्हावं याकरिता शास्त्रांनी दिलेल्या नियमांना आणि शास्त्राने दिलेल्या पद्धतींवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरिता आपण आता ह्या गणपती ही मूर्ती कशी असावी गणेश चतुर्थीकरिता त्यावर आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे गणपती या शब्दाचा अर्थ संस्कृत व्याकरणामध्ये असा दिलेला आहे की गणानाम पती इति गणपती, म्हणजे गणाचा जो पती आहे किंवा अधिपती ज्याला आपण म्हणतो त्यालाच गणपती असं म्हणून संस्कृतमध्ये सांगतात. आणि गणेश या शब्दाचा अर्थ गणानाम ईश इति गणेश, म्हणजे गणांचा तो ईश आहे म्हणून तो गणेश. तर हा गणांचा ईश म्हणजे गण नक्की कोण, तर आपण जसं आपल्याला सर्वसामान्यांना माहिती आहे गण म्हटलं तर भूतगण, देवगण किंवा राक्षसगण, तर तसं नव्हे. तर इथे गणेशाचं जे शास्त्रशुद्ध वर्णन आहे तर त्यामध्ये आपल्याला सापडेल की शिवपुराणात हा संदर्भ आपल्याला सापडतो की जे शिवगण आहेत त्या शिवगणांचा तो अधिपती म्हणून त्याला नेमण्यात आलं, म्हणून हा गणपती. आणि गणपतीला हे जे नाव आहे हे त्याच्या जो शिरच्छेद झाला होता भगवान शिवशंकरांकडून, गणेशाचा जो शिरच्छेद झाला होता द्वारपालाच्या कारणाने. आपल्याला ती स्टोरी सर्वांना सर्वश्रुत आहे, ती वेगळी करून मला सांगण्याची गरज नाही, पण त्याचा भावार्थ देखील अनेक आहे त्या कथेचा. तो भावार्थ मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेलच. तर गणपतीचा जो प्रथम नाव आहे, कारण गणपतीला हे जे नाव आहे गणपती किंवा गणेश हे नंतर प्राप्त झालं. म्हणजे गणपतीला जेव्हा गजाचं मुख लावण्यात आलं किंवा गणपतीला हे जे आपण रूप बघतो ते जेव्हा मिळालं तेव्हा त्याला गणपती किंवा गणेश हे नाव देण्यात आलं. पण त्याचं प्रथम नाव जे भगवती पार्वतीने दिलं होतं त्याला जेव्हा मळापासून
देवी पार्वतीने निर्माण केलं होतं त्या प्रतिमेला आणि त्याच्यामध्ये जीवदान करून त्या गणपतीला निर्माण केलं होतं, तेव्हा तिने प्रथम नाव याला दिलं होतं विनायक. आणि विनायक ह्याचा अर्थच तुम्हाला कळेल की वि आणि नायक हे दोन शब्दातून विनायक हा शब्द बनतो. तर विनायक ह्याचा अर्थ त्याच्या जन्माच्या पाठी कोणत्याही नायकाची भूमिका नाही, म्हणून तो विनायक. कारण की आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हा प्रकृतीच्या म्हणजे देवी पार्वतीच्या स्वतःतून निर्माण झाला होता, म्हणजे तिच्या मळातून तिने एकटीने निर्माण केला होता. म्हणजे ह्याच्या जन्मापाठी नायिकेचा म्हणजे नायिका त्याच्या त्या पाठी तिची जी आहे म्हणजे तिचा रोल होता, त्याच्या पाठी नायक आणि नायिका असे दोन जे असतात. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की सृजन हे प्रकृती आणि पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष या एकत्रातूनच सृजन किंवा एक जीव निर्माण होतो. मात्र गणपतीच्या जन्माच्या पाठी शिवशंकराचा म्हणजे नायकाचा काहीही रोल नव्हता, त्याच्यामध्ये परिपूर्ण रोल होता तो म्हणजे आदिशक्तीचा, प्रकृतीचा. त्याच्यामुळे तिने तिच्या एकटीच्या मळातून निर्माण केलेला हा देव, म्हणून ह्याला विनायक हे नाव मिळालं की ज्याच्या जन्मापाठी नायकाचा काही रोल नसतो होता, म्हणून हा विनायक म्हणजे हा प्रकृतीचा, हा जगन्मातेचा हा प्रियपुत्र. तर हा विनायकाचा अर्थ आपल्याला सापडतो. त्याच्यापाठी अनेक रहस्य आहेत, अनेक कथेमध्ये भावार्थ आहेत, प्रतिकात्मक ही कथा आहे. तर ते प्रतिकात्मक कथा किंवा ह्यातला भावार्थ आपण बघूयाच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुकिंग करणं अगोदर घेतली जाणारी दक्षता काय असावी, धर्मशास्त्र यावर काय सांगतं, तर हे आपण बघूया. आपल्याला माहीतच आहे की इको फ्रेंडली मूर्ती असावी हे आपलं धर्मशास्त्र पूर्वीपासूनच सांगत आलं आहे की मृणमयी प्रतिमेनं देवता अर्चना करूयात, की देवताची पूजेच्या करिता जी प्रतिमा आहे ती मृणमय असावी. मृणमय याचा अर्थ पृथ्वीच्या मृतिकेपासून, मृतिकाचा अर्थ माती. तर पृथ्वीची जी माती आहे, जेव्हा आपण ज्याला पण माती म्हणू किंवा मही म्हणू, अनेक नावं आहेत, तर त्या मातीतून निर्माण झालेली प्रतिमाच देवतार्चनाकरिता वापरावी असं आपलं शास्त्र सांगतं. शिवाय ती मूर्ती त्रिगर्भी असावी. आता शास्त्रामध्ये एक मूर्तिशास्त्रसुद्धा आहे. विश्वकर्मा संहितेमध्ये मूर्तिशास्त्रही आपल्याला सापडतं. तर मूर्तिशास्त्राप्रमाणे काय सांगितलं की मूर्ती ही त्रिगर्भीय. तर त्रिगर्भीय म्हणजे अर्थ काय, तर खालचं जसं एक मानवीय देहामध्ये आपण मानतो की स्केलेटन असतं, त्याच्यानंतर त्याच्यावर मांस असतो आणि त्याच्यावर ती आपली स्किन असते. तर हे जे आपल्याला तीन गर्भ आपल्याला माहीत आहे की मूर्ती कधी आपलं शरीर कधी पोकळ असतं का, तर नाही. त्याच्यामध्ये सांगाड आहे, त्याच्यावरचं मांस आहे आणि त्याच्यावरची आपलेली त्वचा आहे. तर त्याचप्रमाणे देवता मूर्ती, जेव्हा आपण देवतेला सुद्धा या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो, त्याच्यामध्ये पंचदश संस्कार करतो, त्याच्यामध्ये जेव्हा इंद्रियांना आपण प्रतिष्ठित करतो, त्यापूर्वी मूर्ती ही त्रिगर्भीय असते की नाही याची दक्षता मात्र घ्यायला सांगितलेली आहे की मूर्ती कधीही पोकळ नसावी. आता ज्या प्रसंगामध्ये किंवा आता ज्या आपण जनरेशनमध्ये वावरत आहोत, इथे आपल्याला सापडेल की कारखान्यांमध्ये जी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असते किंवा इतर ज्या गोष्टींनी बनवली जाते, आता आपण साधारणतः प्लॅस्टर ऑफ पॅरिसचीच बघतो आणि शाडूची तर गोष्ट वेगळी आहे, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ती पोकळ असते. तुम्हाला ते असं उचललं की तुम्ही त्याच्यात हात घातला तरी तो आपण हात सहजपणे मध्ये घालू शकतो. तर पोकळ मूर्ती कधीच आपल्या शास्त्रामध्ये नैवच असं सांगितलेलं आहे की पोकळ मूर्ती कधीच पूजेला वापरू नये, कारण की त्यात आपण केलेली प्राणप्रतिष्ठा विफळ जाते, ती पूजा सिद्धीच जात नाही. त्या देवतेच्या मूर्तीमध्येच प्राणप्रतिष्ठा होत नाही. त्याच्यात जे आपण दैवत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो बीजमंत्र संयुक्त, ते मात्र होत नाही, कारण की ती मूर्ती पोकळ असते. पोकळ मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली की ती विफळ ठरते असं आपलं शास्त्र मत आहे. त्याच्यामुळे पोकळ मूर्ती म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या पोकळच असतात का, तर म्हणे ती हलकी व्हावी किंवा त्या हलकी होण्यापाठी पण आपलं शास्त्र सांगतं ना की त्रिगर्भीय बनवा. म्हणजे काय, तर मध्ये आपल्याला माती अखंड मातीत बनवा असं सांगत नाही आहे, तर मध्ये आपल्याला काहीतरी म्हणजे नारळाचा चौथा वापरला जातो. शाडूच्या मूर्तीमध्ये मी अनेकदा बघितलेलं आहे, मी स्वतः मूर्ती बनवतो म्हणून मला माहिती आहे. तर आपण शाडूची मूर्ती जेव्हा बनवतो त्याच्यामध्ये आपण काथा वापरतो, नारळाचे जे वरचं साल असते ते वापरलं जातं. आणि ज्या मोठ्या मूर्त्या असतात त्याच्यामध्ये पावळी बांधली जाते. जसं मी तुम्हाला एक व्हिडिओ दुर्गापूजेचा शेअर केला होता की मूर्तीचं एक बेसिक स्ट्रक्चर कसं बनावं, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की
पावळी, ज्याला आपण गवत म्हणतो, भात झोडल्यानंतर जे गवत उरते ते पावळीने ते स्ट्रक्चर बांधून त्याच्यावर माती विलेपन करून ती मूर्ती बनवली जाते. कारण ह्याच्या पाठी कारण हेच असतं की ती मूर्ती त्रिगर्भीय असावी. म्हणजे मध्ये काठी असतात बांबूच्या, त्याच्यावर बांधलेलं पावळी असते आणि त्याच्यावर लावलेली माती. जसं आपला मानवीय देह आहे, मध्ये स्केलेटन आहे, त्याच्यावर मांस आहे आणि त्याच्यावर असलेलं त्वचा आहे. तर तसंच आपलं देवताची प्रतिमा, जेव्हा आपण देवतेला आपण अर्चन करतो तेव्हा सुद्धा ही मूर्ती पोकळ नसावी, याची मात्र दक्षता घ्यावी. हे मी प्रत्येक प्रेक्षकांना सांगेल की आपण भक्तिभावाने पूजा करतो आणि भक्तिभावाने पूजा करण्याचं योग्य फळ किंवा योग्य आपल्याला जे पॉझिटिव्हिटी मिळणं गरजेचं आहे. ते प्रत्येकाला वाटतं की आपण जे संकल्प किंवा जी कामना ठेवून हे देवता अर्चन करतो ती कामना पूर्ण व्हावी. पण ती पूर्ण होण्याकरिता आपल्याला शास्त्रात जे नियमून दिलेले, शास्त्रकाराने जे नियम सांगितले त्याचं पात्र प्रतिपालन करणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी ते होत होतं, पण आता मात्र हे असं दिसून येत आहे की मूर्ती कशीही आणतात आणि त्याची पूजा पुरोहित गणांची पण ह्याच्यात चूक आहे. कारण की पुरोहित गणांचं हे कर्तव्य आहे की त्या भक्तांना किंवा जे पूजा करणारे पूजक आहेत त्यांना हे सांगणं की मूर्ती ही शास्त्रशुद्ध असेल तरच त्याचं फळ तुम्हाला परिपूर्णत्वाने मिळेल आणि तेव्हाच ती पूजा सिद्ध होईल. कारण की आपल्या शास्त्रामध्ये जे पूजा पद्धती आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ध्यानमंत्रेन विपरीत प्रतिमा पूजाम अर्चनाम फलप्राप्तोती नैव नैवच. म्हणजे आपण जे पण पूजा करतो त्या पूजेमध्ये जी मूर्ती आहे ती प्रतिमा ध्यानमंत्रांच्या युक्तच असावी. म्हणजे ध्यानमंत्र जे सांगतं त्याप्रमाणेच असावी, नाहीतर त्याचं फळ आपल्याला नैवच म्हणजे कधीच नाही मिळत. हे आपल्याला दंड दिलेला आहे की आपल्याला हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तर मूर्ती कशी असावी बरं? मग तुम्ही सांगाल इतका हा सांगतोय तर मूर्ती नक्की कशी असावी, मूर्ती कशा पद्धतीची असावी किंवा कशा प्रकारे असावी? तर मूर्ती मी तुम्हाला जसं म्हटलं की ही शाडू मातीची, काळ्या मातीची, लाल मातीची करा. माती गरजेची आहे, ती शाडूच असावी किंवा लालच असावी का काळीच असावी हे मी सांगणार नाही. फक्त मूर्ती ही मातीची असावी, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची किंवा आजकाल जी कागदाची वापरतात तीही नसावी. कारण की आपण धर्मशास्त्रीय दृष्टिकोनाने या सणाला बघायला गेलो किंवा त्याचं फळ आपल्याला मिळण्याची आपण जर फलश्रुती बघायला गेलो तर इकडे नियमच्या विपरीत जर तुम्ही केलं तर त्याचं फळ तुम्हाला काहीच मिळू शकत नाही. कारण की आपल्या इथे जसं आता तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचंच म्हटलं तर आपण एक कोणतंही बल्ब लावायचं असलं, कोणतंही इलेक्ट्रिकल काम करायचं असेल तर एक नियम आखलेले आहेत की आपण असं वायरिंग केलं तरच ते बल्ब पेटेल किंवा तरच ते इलेक्ट्रिकल जे पण आपण ऑपरेशन करत आहोत ते सक्सेसफुल होईल. तसंच धर्मशास्त्राला आपण गांभीर्याने धरत नाही, त्या गोष्टीला आपण गांभीर्याने धरतो की आपण विद्युत म्हणजे कोणती इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर आपल्याला ते इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, त्याच्यानंतर ते वायरी ती कोणत्या ह्याची असावी, किती पर्सेंटची असावी, ते सर्व काही आपण अत्यंत तीक्ष्ण पद्धतीने जे सांगितलेले नियम आहेत इलेक्ट्रिकल बाबतीत तेच आपण फॉलो करतो. किंवा इलेक्ट्रिकच नाही, अनेक जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये जे नियम आहेत ते फॉलो करतो तेव्हाच त्याचं फळ मिळते, तेव्हाच आपल्याला त्याचा 100% आपल्याला त्याचा उपयोग होतो. तर तसंच धर्मशास्त्र ही तितकंच प्रभावी किंवा तितकंच आपण म्हणू आपल्याला तितकंच गांभीर्याने धरलं पाहिजे. कारण की शास्त्रानुसार आपल्याला फळ प्राप्त करायचं असेल तर त्यानुसार शास्त्रकारांनी दिलेले नियमांचं सुद्धा प्रतिपालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे गणेश पूजेविषयी फक्त गणेश पूजाच नाही, प्रत्येक पूजेमध्ये मृण्मयी प्रतिमा किंवा मातीची प्रतिमा जेव्हा निर्माण होते तेव्हा ती त्रिगर्भीय म्हणजे कधीच पोकळ नसावी, ती मूर्ती भरीव असावी. तर ती मातीनेच भरीव असावी असंही मी म्हणणार नाही. तर मध्ये जे नैसर्गिक गोष्टी आहेत जसं नारळाचा काथा असो किंवा पावळी असो असं भरून किंवा असं स्ट्रक्चर निर्माण करून ती मूर्ती किंवा काठ असो ह्याचा वापर करून जी मूर्ती पूर्ण भरलेली असेल तेव्हाच त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होते असं आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मूर्ती कधीही पोकळ नसावी याची दक्षता मात्र प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. आता मूर्ती कशी स्वरूपात असावी यावर आपण जाऊया. तर आपल्या इथे सांगितलेले आहे की ध्यानमंत्रप्रमाणेच मूर्ती असावी. कारण की आपण जी पूजा करतो त्याच्यामध्ये ध्यानमंत्र अत्यंत एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तिकडे. कारण की आपण कोणतीही देवताचं अर्चन करायचं असेल तर आपल्याला त्या देवतेचं ध्यानमंत्र, पूजामंत्र, बीजमंत्र आणि प्रणाममंत्र हे जाणणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे प्रत्येक आपल्याकडे जितके पण देव आहेत
त्या सर्व देवी देवतांचे प्रत्येकांचे त्यांचे ध्यानमंत्र वेगळे आहेत, प्रत्येकांचे बीजमंत्र वेगळे आहेत, प्रत्येकांचे प्रणाम मंत्र वेगळे आहेत, प्रत्येकांचे पूजा मंत्र वेगळे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकांच्या देवता अनुसारच ती प्रतिमा असणंही गरजेचंच तेवढं आहे. तर ध्यानमंत्र काय, तुम्ही ध्यान हा करतोय, तर ध्यानमंत्र नक्की काय आहे? तर ध्यानमंत्र म्हणजे इन शॉर्ट देवाचं असलेलं वर्णन, की आपल्या जे थोर ऋषीमुनी होऊन गेले, सप्तर्षी जे होऊन गेले, त्या सप्तऋषींनी किंवा संत सज्जनाने जे या शास्त्रकार होते त्यांनी त्या देवतेचं ध्यान केलं, मेडिटेशन केलं ज्याला आपण म्हणतात. त्या मेडिटेशनच्या अनुसार त्यांना जे देवतेचं साकार रूप दिसलं, निर्गुण निराकार परब्रह्माची त्यांनी जेव्हा साधना केली तेव्हा त्या निराकार देवातून ज्यांना साकार रूपाचा साक्षात्कार झाला, तेव्हा त्या साकार रूपाला त्यांनी त्या ध्यानमंत्राच्या माध्यमातून त्याचं वर्णन केलं. संस्कृत ग्रंथामध्ये त्या संस्कृत लिपीच्या माध्यमातून त्या देवतेचं वर्णन, त्या देवता कशी दिसते, त्याचं देहवर्ण काय आहे, ते किती नेत्र संयुक्त आहेत, किती भुजा आहेत, हस्तामध्ये त्याने काय धारण केलेले आहे, किंवा काय आभूषण आहेत, काय वाहन आहे, ह्याचं जे वर्णन आहे त्यालाच आपण ध्यानमंत्र म्हणून शास्त्रात सांगितलेलं आहे. तर ध्यानमंत्र प्रत्येक देवी देवतेंचं आहे. असं कोणतंही हिंदू शास्त्रात देवी देवता नाही ज्याला ध्यानमंत्र नाही. प्रत्येक देवी देवतांचं ध्यान आहे, त्याचे पूजा मंत्र आहे, त्याचे प्रणाम मंत्र आहे, त्याचे स्तुतिस्तोत्र तर असलेले आहेच, पण ध्यानमंत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ध्यानमंत्र असलं म्हणजे त्याचं असलेलं वर्णन, तर त्या वर्णनाप्रमाणेच ती मूर्ती अर्चन करावी हे आपलं शास्त्र सांगतं. कारण की आपण जर ध्यानमंत्र म्हणतो एक आणि पूजा केली दुसऱ्याच मूर्तीवर, तर त्याचं ती पूजा सिद्धीच जात नाही असं आपल्या शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे माझं मत नाही, तर हे शास्त्रमत आहे. तर मूर्ती, कारण की आजकाल आपण बघतो तर मूर्ती कोण कशावर, काही सिंहावर आणतं, कोण फुलांमध्ये बसून आणतं, कोण अत्यंत वेगळ्या प्रकारे. आजकाल तर काय साईबाबाच्या रूपात गणपती, विठ्ठलाच्या रूपात गणपती, शंकराच्या रूपात गणपती, तर असं वेगळ्या रूपात जे आपण गणपती किंवा काय आणतो, किंवा त्याला 6 पॅक्स असलेला गणपती, काय ना कसले विपरीत रूपात जे आपण गणपती आणतो, हे ॲक्च्युली हे केलेलं आपण देवतेची चेष्टा आहे. कारण की ध्यानमंत्राच्या व्यतिरिक्त आणलेली प्रतिमा ही शास्त्रकाराने पूजायला योग्य सांगितली नाही. अशी देवता मूर्ती कधीच अर्चनाला वापरू नये असं आपलं शास्त्र मत आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जी आपण मूर्ती आणत आहे आजकाल, ती तशा पद्धतीने मूर्ती कधीच आणू नये. तर ध्यानमंत्राने सांगितलेल्या प्रतिमे वर्णनाप्रमाणेच मूर्ती असावी. खरं तर हे पुरोहित वर्गाचं देखील कर्तव्य आहे की ज्या पूजकांचे आपण ऑर्डर घेत आहोत पूजा करण्याकरिता, त्यांच्या पूजेचं आपण पौरोहित्य करत आहोत, तर आपलं हे आद्य कर्तव्य आहे की त्यांना ही गोष्टीची सूचना देणे की मूर्ती ही कशी असावी, मूर्तीचं वर्णन कसं असावं, त्या मूर्तीप्रमाणेच पूजा केली जाईल असं आपल्याकडे शास्त्रात सांगितलेलं आहे. हे शास्त्रदंड आहे, हे पौरोहित्य वर्गाला देखील माहीत आहे, पण ते आजकाल या गोष्टीचा इतका लक्ष देत नाही आणि कोणत्याही मूर्तीला ते लोक प्राणप्रतिष्ठा करून पूजन अर्चन करण्याकरिता लावतात. तर खरं तर ते अत्यंत एक दुःखास्पद गोष्ट आहे की ही अशा पद्धतीने केलेली पूजा ही न पूजकाला फळ देते, न त्या पौरोहित्याला फळ देते, त्याचं विपरीत फळ आपल्याला मिळते. त्याच्यामुळे मी तुम्हाला स्पष्ट सांगेल की ध्यानमंत्राप्रमाणेच मूर्ती करा. इको फ्रेंडली कशा पद्धतीची मूर्ती असावी हे आजकाल सांगायची गरज नाही. आपण खूप आजकाल या गोष्टीत अवेअर होत चाललो आहेत की इको फ्रेंडली मूर्ती असावी, शाडूची, लाल मातीची, काळी मातीची अशी मूर्ती असावी, पण ती ध्यानमंत्राप्रमाणे असावी हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता आपण ध्यानमंत्राप्रमाणे ही मूर्ती कशी असावी ते बघूया. तर आपल्याकडे जे प्रचलित ग्रंथ आहेत म्हणजे गणेश पुराण आहे. आता खरं तर आता आजचा विषय जो आहे तो आपला गणपतीवर आहे, त्याच्यामुळे आपण गणेश या उपासने मार्गेवर जाऊया. तर गणेश ही उपासना मार्ग गाणपत्य संप्रदायामधून आलेली आहे. तर गाणपत्य संप्रदाय, आता तुम्ही सांगाल हे काय आहे, तर अनेक जे गणेश भक्त आहेत त्यांना माहीत असेल, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकच परब्रह्माला दिलेली विविध रूप आहेत. कारण की प्रत्येक विद्वानाचे एक स्वतंत्र मत आहे. त्यांनी केलेल्या साधनेनुसार त्या देवतेला प्रसन्न करून त्यानं त्या देवतेच्या अर्चनेचं ग्रंथ किंवा त्या देवतेच्या पद्धतीची रचना ही आपल्या शास्त्रकाराने सांगितली आहे. त्याच्यामुळे आपल्या इकडे परब्रह्माला विविध रूपांमध्ये दाखवलेले आहेत. अनेक देवी देवता हे एकच परब्रह्म, एकच चित्तशक्तीचे विविध रूप आहेत. त्याच्यामुळे जसं आपल्याला माहीतच आहे की प्रचलित प्रथेप्रमाणे आपल्याकडे 5 संप्रदाय वापरले जातात. त्यातले 3 संप्रदाय हे मुख्य आहेत, शैव, शाक्त आणि वैष्णव. तर म्हणजे शैव म्हणजे शिव उपासक, शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक आणि वैष्णव म्हणजे विष्णू उपासक.
तर याच 3 संप्रदायातून परवर्ती काळामध्ये असं दर्शनात आलं की या 3 संप्रदायातून अजून 2 संप्रदाय निर्माण झाले आणि अनेक संप्रदाय आहेत. तसे दत्त संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, त्याचेच एक उपसंप्रदाय आपण म्हणू शकतो, पंथ आहेत. पण त्यातल्या त्यात 5 संप्रदाय हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते 5 संप्रदाय कोणते? तर गाणपत्य, शैव, शाक्त, वैष्णव आणि सौर. तर हे 5 संप्रदायामध्ये कोणत्या देवतेचं विशेष महत्त्व आहे? तर गाणपत्याकरिता परब्रह्माचं रूप जे आहे ते गणेश आहे, महागणपती आहे. वैष्णवांकरिता परब्रह्माचं रूप हे महाविष्णू आहे. तर शैवंकरिता परब्रह्माचं रूप हे सदाशिव आहे. शाक्तांकरिता परब्रह्माचं रूप हे आदि अनंत प्रकृती भगवती दुर्गा आहे. तर सौर्य उपासकांकरिता परब्रह्माचं रूप हे भगवान सूर्यनारायण आहे. तर प्रत्येकांच्या संप्रदाय मार्गामध्ये त्या देवतेचं अर्चन पूजन कसं करावं किंवा त्या पूजेत त्या देवतेचं स्वरूप कसं आहे, त्याचे निगडित असलेली गाथा किंवा कथा काय आहे ते आपल्याला त्यांच्या ग्रंथांमध्ये सापडतं. तर जसं आज आपला विषय आहे गणपती, त्याच्यामुळे आपण गणपत्य संप्रदायाविषयी आपण त्याच्यामध्ये काय सांगितले गणेश पूजनाकरिता. तर त्याला आपल्याला माहीतच आहे की गणेश पूजा किंवा गणेश अर्चना गणपत्य संप्रदायाचे अनेक ग्रंथ आहेत. त्यातला मुख्य ग्रंथ म्हणजे गणेश पुराण, त्याच्यानंतर मुद्गल पुराण, देवी भागवत पुराण, नंतर आपल्याला माहीत असते की ब्रह्मवैवर्त पुराण, भविष्य पुराण. प्रत्येक पुराणामध्ये गणपतीचे थोडेफार संदर्भ आपल्याला सापडतातच. असं नाही की कोण देवतेचं आपल्याला उल्लेखच इतर पुराणात सापडत नाही. प्रत्येक पुराणामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो. नंतर वेदवाङ्मयाचा विचार केला तर वेदांमध्ये सुद्धा एकाच देवतेला दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. जसं आपल्याकडे वेदांमध्ये शिवाची कॉन्सेप्ट नव्हती, तिकडे रुद्र होते. त्याच्यानंतर तिकडे विष्णूची कॉन्सेप्ट नव्हती, तिकडे आपल्याला द्वादश आदित्याची कॉन्सेप्ट होती. त्याच्यानंतर गणपतीची तिकडे कॉन्सेप्ट नव्हती, तिकडे ब्राह्मणोत्पत्तीची कॉन्सेप्ट होती. तिकडे आपल्याला देवीची आपल्याला तिकडे कॉन्सेप्ट दुर्गा किंवा काली म्हणून नव्हती, पण तिकडे रात्री आणि धरित्री या किंवा अदिती या रूपामध्ये आपल्याला वेदांमध्ये देखील देवता सापडतात. तर हे देवता वेदकाळांमध्ये वेगळ्या रूपात होते. उपनिषदांमध्ये त्यांचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि पुराण काळांमध्ये त्याला आपल्याला स्पष्ट एक गाथेच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट करण्यात आलं. आणि मग या अंतरकाळातच आपल्याला तंत्रशास्त्राची रचना झाली. तर त्या तंत्रशास्त्र प्रत्येक संप्रदायामध्ये प्रत्येक देवतेच्या अर्चनामध्ये वैदिक, तांत्रिक आणि पुराणिक असे तिन्ही उपासना मार्ग जोडलेले आहेत. तर प्रत्येक संप्रदायामध्ये जसं गाणपत्य संप्रदायामध्ये गणेश पुराण, मुद्गल पुराण हे मुख्य ग्रंथ आहेत. 2 ग्रंथ हे गणेश उपासनाचे मुख्य ग्रंथ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे उपनिषद आहे त्यामध्ये गणेश अथर्वशीर्ष आपल्याला सापडतं. त्यासोबतच आपल्याला ह्याच्यामध्ये तंत्रशास्त्रामध्ये देखील गणपतीची मोठी भूमिका आहे. तर गणेश यामल तंत्र असं म्हणून एक तंत्र आहे, ते गाणपत्य तंत्रशास्त्र आहे. त्यामध्ये आपल्याला गणपती अधिक स्पष्ट दिसतो, कारण की गणेश पुराणामध्ये महागणपतीची विविध रूपं सांगितलेली आहेत, पण त्याला स्पष्ट केलं आहे मुद्गल पुराणामध्ये अष्टविनायकाच्या रूपामध्ये, आणि त्याची कथा सांगितलेली आहे. 8 गणपतीचं स्पष्टीकरण सापडतं. आणि त्याच्यानंतर रुद्र यामल आहे, जे शैव आणि शाक्तांचं तंत्रशास्त्र आहे. तसंच आपल्याला गणेश यामल देखील सापडतं. तर गणेश यामल शास्त्रामध्ये तंत्रामध्ये गणपतीचे अनेक रूप आणि त्याचे शक्तींचं विवरण आपल्याला सापडतं. तर गणपतीची उपासना जी आहे ती तशी पुरातनच आहे आणि इतर संप्रदायाप्रमाणे देखील ही गणेश उपासना देखील तितकीच प्रभावी आहे असं मी म्हणेल. पण गणेश संप्रदायामध्ये गणपती हा जो आपला देवता आहे त्या गणपतीची मूर्ती कशी असावी यावर मात्र, आणि विशेष करून गणेश चतुर्थीकरिता कशी असावी ह्याच्यावर आपल्याला मात्र एक स्पष्टपणे एक दृष्टिपात करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण जे आपल्याकडे प्रचलित ग्रंथ आहेत किंवा जे आता आपल्याकडे म्हणजे बुक स्टॉलमध्ये असो किंवा इतर जे पुरोहितगण जे आता पुस्तकं वापरतात गणेश स्थापनाकरिता, गणेश चतुर्थीचं पौरोहित्य करण्याकरिता, तर त्या गणेश उपासनेमध्ये वापरण्यात येणाऱ्या ग्रंथांमध्ये आपल्याला जे ध्यानमंत्र सापडतं, तर ते ध्यानमंत्र किती प्रकारचे, अनेक प्रकारचे ध्यानमंत्र आहेत. शास्त्रामध्ये काही एक ध्यानमंत्र नाही, पण प्रत्येक कामाकरिता म्हणजे प्रत्येक पूजेच्या अनुसार ध्यानमंत्र वापरले जातात. तर ती सिद्धिविनायकाची पूजा आहे तर सिद्धिविनायकाचा एक ध्यानमंत्र वेगळा आहे.
जर ती उच्चिष्ट गणपतीची पूजा आहे तर उच्चिष्ट गणपतीचा एक वेगळा ध्यानमंत्र आहे. तो वरदविनायकाची पूजा आहे तर वरदविनायकाचं एक गणपती ध्यानमंत्र वेगळं आहे. जर तुम्ही ती पुष्टिविनायकाची पूजा आहे तर पुष्टिविनायकाचं एक ध्यानमंत्र वेगळं आहे. सत्यविनायकाचं ध्यानमंत्र वेगळं आहे. तसं अनेक विनायकाचे रूप आहेत, पण आपल्याला महागणपतीचं एक ध्यानमंत्र वेगळं आहे. तर आपण जे सर्वसाधारणतः गणेश चतुर्थीला जी गणपतीची पूजा होते त्याकरिता जी ध्यानमंत्र वापरलं जातं ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर ह्या अनेक ध्यानमंत्र आहेत, त्याच्यामध्ये देखील एक नाही अनेक ध्यानमंत्र आहेत. पण प्रचलित जे ध्यानमंत्र माझ्याकडे 5-6 ध्यानमंत्र आहेत ते मी अनेक ग्रंथ असे जमवून त्यांचा एक संग्रह करून तुमच्यापुढे मी आज मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जे आपलं मूळ जे पद्धती आहे गणेश पूजेची त्यामध्ये जे ध्यानमंत्र वापरलं जातं तर त्या अनुसार गणपतीची मूर्ती जे ध्यान आहे ते अशा प्रकारे तर गजेंद्रवदनं लंबोदरं स्थूलदेहं चतुर्भुजं पाशांकुशं वराअभयहस्तं सुंदरम अतिसुंदरं श्वेतवर्णं गजमुखं रक्तवर्णं देहांगं वंदे गणपतीं शैलसुतं सुतं सिद्धिप्रदं कामदनं. हे गणपतीचं प्रधान ध्यानमंत्र. आता ह्याच्यामध्ये मतांतर देखील अनेक आहे, पण जे ध्यानमंत्र आम्ही पुरोहित गण वापरतो गणपती पूजेकरिता, म्हणजे आमचा संप्रदाय जरी आम्ही उपासनामध्ये गणपतीची नित्यपूजा असो किंवा विशेष पूजा असो गणेश चतुर्थीच्या माध्यमातून असो, जे ध्यानमंत्र वापरलं जातं तर ते ध्यानमंत्र असं आहे. तर या ध्यानमंत्रात काय सांगितलं, याचा अर्थ काय, तर गजेंद्र वदनम लंबोदरम स्थूल देहम चतुर्भुजम. याचा अर्थ काय की गजाचं मस्तक असलेला देव असावा, गजेंद्र वदन, लंबोदर ह्याचा अर्थ लांब अशी सोंड वाचलेला असावा, लंबोदरम, स्थूल देहम चतुर्भुजम, स्थूल देह, गणपतीला 6 पॅक्स असे करून दाखवणारे जे लोक आहेत अशी मूर्ती कधीच पूजण्यास योग्य नाही, हे आपलं शास्त्रविरोध आहे. गणपती हा स्थूलदेही असावा. गणपती हा यक्षमूर्ती आहे. जे पोट आहे किंवा जे देह आहे अत्यंत स्थूल दाखवलेलं आहे, स्थूलदेही असावा. म्हणजे जाडा गणपती म्हणतो ना आपण, जाडा पोट, असा भलमठ्ठ पोट आणि लठ्ठ देह, ते लठ्ठ देह गणपतीचा असावा. कारण की त्याच्या ध्यानमंत्रात सांगितलेलं आहे स्थूल देहम चतुर्भुजम. चतुर्भुज म्हणजे 4 हाताचा असावा. पाशांकुशम वरा अभयहस्त. आता हे 4 हात सांगितले, पण ते 4 हातांत काय असावं, तर 4 हातात सांगितलेले पाश आणि अंकुश हे गणपतीचे प्रधान आयुध आहेत. तर पाशांकुशम वरा अभयहस्तम. तर वरा अभय याचा अर्थ वरहस्त म्हणजे वरदान देणारा हस्ताला आपण वरहस्त म्हणतो, म्हणजे इकडे जो वरहस्त आहे. अभयहस्त म्हणजे याला असा, हा जो जसं लक्ष्मी माता असे पैसे पाडते ना खाली, त्याला म्हणतात अभयहस्त. तर अभय, इथे अभयहस्त दिसेल. तर वरा अभयहस्तम सुंदरम त्रिनेत्रम संयुक्तम, म्हणजे सुंदर आहे, अत्यंत सुंदर असं दृश्य आहे. आणि त्रिनेत्र, गणपतीला त्रिनेत्र आहे हे प्रत्येक ध्यानमंत्रात आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो मतांतरित ध्यानमंत्र. प्रत्येक ध्यानमंत्रामध्ये गणपतीला त्रिनेत्र आहेत असं स्पष्टपणे उल्लेख आहेत. फक्त ध्यानमंत्रातच नाही तर अगदी तुम्ही आपण जी गणपतीची आरती म्हणतो सुखकर्ता दुःखहर्ता, त्यामध्ये देखील त्रिनेत्राचा उल्लेख आपल्याला सापडेल. तर जे दुसरं कवडं आहे, लंबोदर बितांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्रटुंड त्रिनयना. तर त्रिनयना याचा अर्थ काय, 3 नेत्र असलेला. तर आरतीत सुद्धा आपल्याला हा त्रिनेत्र सापडतात. आणि ध्यानमंत्रात देखील नेत्र त्रितय समन्विता असं सांगितलेलं आहे की गणपती हा त्रिनेत्री असावा. म्हणून हा याच्याकडे जो गणपतीची छोटीशी अत्यंत एक मी कृष्णमूर्ती बनवत होता, आणि त्या कृष्णमूर्ती बनवत असताना माझ्याकडे एवढा मातीचा गोळा मळलेला होता. तर म्हटलं ते वाया जाण्यापेक्षा आपण एक छोटी गणेशमूर्ती बनवावी, आणि त्या उद्देशाने मी ही गणेशमूर्ती बनवली आणि आज मी तीच मला उपयोगी पडली तुम्हाला या व्हिडिओकरिता. तर ही गणेशमूर्ती तुम्ही बघाल तर ही ध्यानमंत्राप्रमाणेच एक छोटासा अत्यंत छोटी मूर्ती आहे. एकदम स्पष्ट नाही आहे ही मूर्ती, पण अत्यंत छोटी, एवढूसा गोळा होता, त्याच्यामुळे जास्ती काही मला बनवता आली नाही. जितकी बनवली तेवढी तुमच्यापुढे मी ठेवलेली आहे. तर ही बघाल तर तुम्ही इथे त्रिनेत्र संयुक्त आहे, गणपतीचे जे त्रिनेत्र तुम्हाला दिसतील की त्रिनेत्र आहे त्याला, तर ह्या त्रिनेत्रयुक्त सांगितलेलं आहे ध्यानमंत्र. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर रक्तवर्णम देहांगम श्वेतवर्णम गजमुखम. गणपतीचा जे देह आहे म्हणजे तो अंगाचा वर्ण आहे हा रक्तवर्णी असावा.
रक्तवर्ण ह्याचा अर्थ लाल भडक रंगाचा असावा. आणि श्वेतवर्णम गजमुखम, गणपतीचं जे मुख आहे किंवा त्याला आपण गजमुख म्हणतो, गजानन म्हणतो, ते गजमुख हे श्वेतवर्णीय असावं आणि जे देह आहे हा रक्तवर्णीय असावा असं शास्त्र सांगतं. कारण की देह देखील देहाचा रंग देखील अत्यंत प्रभावी असतो ध्यानमंत्रामध्ये आणि त्या ध्यानमंत्राप्रमाणे असलेल्या वर्णनाप्रमाणेच रंग मूर्तीला द्यावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर रक्तवर्णीय देहांग वंदे गणपतीम शैलसुतम सुतम सिद्धिप्रदम कामदनम. तर गणपतीचं मी असं वंदन करतो जो शैलाचा, म्हणजे शैल याचा अर्थ पर्वताच्या सुताचा सुत आहे. कारण की आपल्याला माहीतच आहे की जगन्माता पार्वती ही पर्वतराजाची कन्या, हिमालय राजाची गिरिनंदिनी, तिचा हा पुत्र म्हणजे शैलसुत म्हणजे शैलसुता म्हणजे पार्वती माता आणि तिचा हा सुत म्हणजे तिचा हा पुत्र म्हणून सुतम सिद्धिप्रदम कामदनम, की सिद्धी असा हा सिद्धिदान करणारा सिद्धिदाता गणेश जो कामनाची पूर्तता करतो असा हा गणपतीचं ध्यानमंत्र आहे. तर हे प्रधान ध्यानमंत्र आहे आणि त्या प्रधान ध्यानमंत्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी तर इन शॉर्ट तर ती स्थूलदेही असावी, चतुर्भुजा असावी म्हणजे 4 हातांची असावी, आयुध काय असावी तर पाशांकुश आणि वरा अभय हस्त. तिचं देहाचं जी बॉडी कलर आहे तो लाल रंगाचा असावा आणि जे गजमुख आहे हे श्वेतवर्णीय म्हणजे सफेद रंगाचं शुभ्र असावं. त्रिनेत्र म्हणजे 3 नेत्र असावे आणि एकदंत असावा. गणपतीला आपल्याला माहीतच आहे की एकदंत रूप असावं. तर हे गणपतीचं ध्यानमंत्र आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही मला हे बॉडी कलर जे आहे हे इतकं महत्त्वाचं आहे का? आपल्याला जर माहीतच आहे की आपल्याकडे जे आता कारखान्यात मूर्ती आपण सर्वसामान्य लोक आणतात, ती मूर्ती आहे ना त्याच्यामध्ये एक स्किन कलरमध्ये गणपती असतो, ब्राईट स्किन कलरमधला गणपती असतो. का आता आपण त्याला मानवी रूप द्यायला बघतो, पण आपल्या शास्त्रांमध्ये मात्र असं रूप सांगितलेलंच नाही आहे गणपतीचं. गणपतीला आपल्या इकडे सांगितलेलं आहे की त्याचं जे देह अंग आहे हे रक्तवर्णी आहे आणि गजमुख आहे हे श्वेतवर्ण आहे असं शास्त्रामध्ये स्पष्टपणे असताना आपण त्याच्या विपरीत अशी मूर्ती आणून पूजा करणं हे शास्त्र शुद्ध नव्हे. आणि पुरोहित गणाला खरं तर हे सांगणं गरजेचं आहे, कारण की जे पौरोहित्य करत आहात तिकडच्या पुजारी म्हणून जिकडे गणपती बसवायला जात आहात त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की मूर्ती ही अशा पद्धतीची मूर्तीच पूजा करिता वापरली गेली असावी, त्याच्या व्यतिरिक्त मूर्ती कधीच वापरू नये. तर तुम्ही म्हणाला हे रक्तवर्णात अंग, श्वेतवर्ण गजमुख आणि हा असलेला मूषक हे रंग असलेला ह्याचा अर्थ काय? कारण की गणपतीचं हे जे रक्तवर्ण देह आहे हे रजगुणाचं प्रतीक आहे, श्वेतवर्ण हे जे गजमुख आहे हे सत्वगुणाचं प्रतीक आहे आणि हा जो काळा रंगाचा उंदीर आहे हे तमगुणाचं प्रतीक आहे. कारण की गणपतीला देखील इथे त्रिगुणामध्ये वापरलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे 3 गुण आहेत, रज, सत्व आणि तम. आणि या त्रिगुणाचे त्या त्रिगुणाचा जो ईश आहे किंवा या त्रिगुणामध्ये हे जे रूप आहे, प्रत्येक पंचदेवता आपण जर बघाल तर तिकडे आपल्याला हे त्रिगुणाचे स्वरूप दिसून येतील. आणि आपल्याला माहितीच की श्वेतवर्णाचं जे सत्वगुण आहे त्याचा रंग हा श्वेतवर्णीय असतो, रजगुणाचा रंग हा लाल रंग असतो आणि तमोगुणाचा रंग हा निळा किंवा काळा असतो. आणि ह्या गणपतीच्या मूर्तीत ते स्पष्टपणे आपल्याला दिसते की प्रतिकात्मक स्वरूपामध्ये गणपतीचं हे जे श्वेत रंगाचं मुख आहे, ही जी बुद्धी आहे ही सात्विक असावी म्हणून सफेद रंगाची आहे. हे रजगुणी देह आहे कारण की स्थूल देह आहे त्याच्यामुळे हे रजगुणी असावं आणि हे जे उंदीर आहे हा तमोगुणी आहे. तर हे असे 3 गुण व्यापलेला हा गणपती आणि हा त्रिकाल ज्ञानाचा प्रतीक म्हणून हे त्रिनेत्र असा हा गणपती बाप्पा. तर हे झालं एक ध्यानमंत्र. तर दुसरं ध्यानमंत्र देखील माझ्याकडे अनेक पुस्तकं आहेत, त्यामध्ये अनेक विविध ध्यानमंत्र आहेत. आणि आपल्याकडे जे आता बहुसंख्यात्मक प्रकाशित झालेले जे ग्रंथ आहेत गणेश पूजा म्हणून एक जे ग्रंथ आपल्याला सापडतात गणेश चतुर्थीच्या वेळी, गणेश पूजाच्या वेळी, तर ते त्याप्रमाणे जे ध्यानमंत्र वापरले जातात तर त्यामध्ये ध्यानमंत्र कसे आहेत तेही सांगतो आणि त्याचे वर्णन पद्धतीने कशी मूर्ती असावी तेही सांगतो. तर गणपतीचं एक तुम्हाला जे प्रधान ध्यानमंत्र वापरलं जातं ते तुम्हाला मी सांगितलं. दुसरं ध्यानमंत्र कसं आहे तर खवम स्थूल तनुवरम गजेंद्रवदनम लंबोदरम स्थूल देहम सुंदरम प्रसन्नवदनम गंध मधुलुप्तम भाललम गंधगलस्थलम दंताघातम विदारितम रुदिरम सिंदूरम शोभकर्णम वंदे शैलसुतम सुतम गणपती सिद्धिप्रदम कामदनम. हे देखील एक ध्यानमंत्र. तर त्यानुसार गणपती कसा असावा तर स्थूल तनुवरी गजेंद्र वदनम लंबोदरम सुंदरम, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की स्थूल तनुचा असावा, गजाचं मुख असावं आणि लंबोदर म्हणजे लांब सोंडवाला असावा.
प्रसन्न वदन म्हणजे प्रसन्न दिसणारा असावा, लगंधलुब्ध म्हणजे गंधाने विलेपित म्हणजे रक्तचंदनाने विलंपित असावा, म्हणून ह्याचा रंगाचा देह अंग हा लाल रंगाचा असतो. त्याच्यानंतर सांगितले भाललो गंधस्थल दंताक घातो, म्हणजे हे जे दंत जो आहे एक दंत ह्याला घात झालेला आहे, म्हणजे तो एक दंत हा जो घात झालेला म्हणून तो एकदंत आहे. आणि विदारितम रुदिरम सिंदूरम शोभकर्ण, तर गणपतीने सिंदूर म्हणून सिंदूर याचा अर्थ सिंदूर चर्चित धवले अंग असं आपलं शास्त्रात सांगितलं. त्याच्यामुळे गणपतीचं जे देह आहे हे सिंदूरवर्णीय असावं आणि असा हा गणपतीचं आपण वंदन करत आहोत. तर असं हे एक ध्यानमंत्र आहे. तर हे एक झालं ध्यानमंत्र. तर 2 झाले ध्यानमंत्र. आता तिसरं ध्यानमंत्र काय सांगतं. आता माझ्याकडे एक ध्यानमंत्राचं पुस्तक आहे, म्हणजे हे गणेश पूजा म्हणून हे जे वापरलं जातं ग्रंथ आणला आहे. गणेश पूजेच्या वेळी हे ग्रंथ अनेक ठिकाणी मिळतात. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे गणपतीचं ध्यान, तर ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. तर हे तर गणपतीचं गायत्री मंत्र समज, ते नाही, ते ध्यानमंत्र नाही. तर ध्यानमंत्र काय आहे, एकदंतं शूर्पकर्णं गजवक्रं चतुर्भुजं पाशांकुशं धरं देवं ध्यायेत्तं सिद्धिविनायकं गजवदनं मर्चितं तीक्ष्णदन्तं त्रिनेत्रं बृहदं शेषं भूतिराजं पुराणं अमरवस्य पूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसूतमीशं विघ्नराजं नमामि. तर हे झालं गणपतीचं तृतीय ध्यानमंत्र. तर त्या तिसऱ्या ध्यानमंत्रात वर्णन काय आहे, तर एकदंत म्हणजे एक दंताचा असावा, शूर्पकर्ण म्हणजे सुपाच्या कानाचा असावा, गजवक्र म्हणजे गजाचं मुख असलेला असावा. गणपतीच्या आपल्याला माहिती आहे की सुपाप्रमाणे कान असतात. त्याच्यानंतर पाशांकुशम धरम असावा, म्हणजे पाश अंकुश. मी जसं मला म्हटलं की आयुध, आता मी बघितलेलं आहे की गणपतीच्या आयुधांमध्ये अनेक जण त्रिशूळ देतात त्याच्या हातात, शंख चक्र देतात, काही लोक परशू देतात. पण ध्यानमंत्रामध्ये वर्णन जे आहे तिकडे मात्र आपल्याला पाशांकुशाचाच उल्लेख सापडतो. म्हणून पाश आणि अंकुशच द्यावे असं मी तुम्हाला स्पष्ट सांगेन. आता ह्याच्यामध्ये हे मी काही ह्याच्यामध्ये आयुध दिलेली नाही आहेत, पण आयुध जेव्हा देतो आपण तेव्हा ते आयुधांमध्ये पाश आणि अंकुशच असावा हे मात्र स्पष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की असं ध्यान करावं या सिद्धिविनायकाचं, आणि जो गजवदनाचा असावा, तीक्ष्ण दंतम त्रिनेत्रम, गणपतीची जी दंत आहे तो तीक्ष्ण आहे, म्हणजे आपल्याला माहीतच की अत्यंत सोळे त्याचे गणपतीचं ते हत्तीचं दात आहे ते अत्यंत तीक्ष्ण आहेत. आणि त्रिनेत्र, अगेन इकडे सुद्धा आपल्याला सापडलं की त्रिनेत्र आहेतच. त्याच्यानंतर बृहत एशम भूतराजम पुराणम, हा सर्व गणांचा अधिपती असा हा पुराणामध्ये स्पष्ट केलेला आहे. नंतर अमरवस्य पूजम रक्तवर्णम सुरेशम, हा अमर आहे आणि ह्याचं हा रक्तवर्ण, असं मी म्हटलं की हा रक्तवर्णाचा असावा असं तुम्हाला सांगितलं होतं, तर हा रक्तवर्णाचा असावा आणि हा सुराचा ईश आहे म्हणून हा सुरेश. पशुपती सूतम ईशम विघ्नराजम नमामी, तर हा पशुपती याचा अर्थ शिवशंकर, शिवशंकराचं नाव आहे पशुपतीनाथ. तर पशुपतीचा सूत म्हणजे हा शिवशंकराचा हा सूत विघ्नराजम नमामी, तर विघ्नराज विनायकाचं मी ध्यान करतो, असं हे तृतीय ध्यानमंत्र आपल्याला ग्रंथात सापडतं. आता आपण अजून एक ध्यानमंत्र बघूया. आता अजून माझ्याकडे ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये गणपतीचं ध्यानमंत्र सांगितलेलं आहे. एकदंतं चतुर्हस्तं पाशांकुशं धारिणं रदं च वरदं हस्तविभ्राणं मूषकध्वजं रक्तलंबोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पं सुपूजितं भक्तानुकम्पयं देवं जगत्कल्याण अच्युतं अभिर्भूतं च सृष्टाद्यो प्रकृतिपुरुषात् परम् एवं ध्यायन्ती नो नित्यं स योगी गणनावरम. हे आहे आपल्याकडे गणपतीचं अजून एक ध्यानमंत्र. तर त्यामध्ये सुद्धा इन शॉर्ट तेच आहे की एक दंत आहे गणपती, चतुर्हस्त 4 हात आहेत, पाशांकुश धारण, पाशांकुश गणपतीच्या 2 हातांमध्ये असावं, वरच्या 2 हातांमध्ये, निम्नमुखी आणि उदर्वमुखी असे 2 आहेत. तर निम्न हस्त म्हणजे खालचे 2 हात आणि उदर्वकर म्हणजे 2 वरचे हात. तर 2 वरच्या हातांमध्ये पाशांकुश असावा आणि खालचे 2 हात हे उजवा हात वरहस्त असावा आणि डावा हात हा अभयहस्त, म्हणजे अभयहस्त याचा अर्थ असं हे मोदक पात्र नव्हे तर असं असावं. मोदक पात्र देण्याकरिता मोदक देण्यासाठी गणपतीचा हात असा करतात, पण तो मोदक सांगितलेला नाही आहे, तर असा सांगितलेला आहे. असा ह्याला म्हणतात अभयहस्त आणि ह्याला म्हणतात वरहस्त. तर हा वर अभयहस्त असावा. नंतर सांगितलेलं आहे की रक्तलंबोदरम रंदम वरदम, वरद म्हणजे वर देणारा आहे,
विभ्राणम मूषकध्वज, मूषकाचं ध्वज, त्याच्या रथावर मूषकाचा ध्वज आहे. रक्तम लंबोदरम शूर्पकर्णम रक्तवाससम, रक्त म्हणजे परत इकडे रक्त आलं म्हणजे रक्ताने विलंबित असलेला हा गणपती म्हणजे लाल रंगाचा असावा. लंबोदर म्हणजे लांब अशी सोंड असावी. शूर्पकर्णम रक्तवाससम, शूर्पकर्णाचा अर्थ सुपाच्या कानाचा असावा. आणि रक्तवाससम म्हणजे रक्तवसन, लाल रंगाची धोतर त्याने परिधान केलेला असावा. त्याच्यानंतर रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पान सुपूजितम, म्हणजे गणपती हा रक्तगंध म्हणजे रक्तचंदन जे असते, आपल्याला माहीतच आहे की श्वेतचंदन आणि रक्तचंदन असे 2 चंदन आहेत. तर देवी पूजेकरिता आपण रक्तचंदन वापरतो, तर देवता पूजाकरिता आपण श्वेतचंदन वापरतो. पण गणपतीची पूजा करताना रक्तवर्णाचाच उल्लेख येतो आणि रक्तगंध म्हणजे रक्तचंदनाने म्हणून सांगितलेलं आहे की देहवर्ण हा लाल रंगाचा असावा. आणि रक्तपुष्पे सुपूजितम, लाल फुलाने त्या गणपतीची पूजा करावी. नंतर अनुकंपम देवम जगतानंद अच्युतम, म्हणजे भक्तांचा अनुकंपा करण्याकरिता हा जगाचा कल्याणकारता हा अच्युत रूपीच आहे. आणि आविर्भूतमच सृष्ट्याद्यो प्रकृती पुरुषात परम, म्हणजे हा आविर्भूत झाला होता सृष्टीच्या आद्यरूपी प्रकृती आणि पुरुषाच्या रूपात. एवं ध्यायंती नित्यानं योगिनां वराम, म्हणजे ह्याचं ध्यान नित्य करतात. कोण करतात? योगी आणि योगिनांचा अधिपतीसुद्धा ह्याचे ध्यान करतात. तर हे एक दुसरं ध्यानमंत्र आपल्याला इकडे सापडलं. तर आपल्याला असे अनेक ध्यानमंत्र सापडतील आणि त्यामध्ये अनुसार हे जे मी तुम्हाला आता ध्यानमंत्र वाचून दाखवले आणि त्याचे अर्थ सांगितला, या अनुसार गणपती हेच ध्यानमंत्र विशेष करून प्रत्येक पुरोहितगण वापरतो. याच्या विपरीत किंवा ह्याच्या व्यतिरिक्त ध्यानमंत्र वापरत असतील देखील, पण ते म्हणजे ते ध्यानमंत्र वापरणारे हाताच्या बोटावर मोजणारे इतके असतील. पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या जे इकडच्या प्रचलित प्रथेपदे जी गणपतीची पूजा आहे त्याच्यामध्ये गणपतीचं जे ध्यानमंत्र वापरलं जातं ते ध्यानमंत्र विशेष करून हेच सर्व ध्यानमंत्र असतात जे मी तुम्हाला वाचून दाखवले अर्थासह. तर हे अर्थासह तुम्हाला मी सांगितलं. तर ह्याच्या सर्वांचा जर सार बघितला, ह्याचं कंक्लुशन काढलं तर कंक्लुशन हेच सापडतं की गणपतीची मूर्ती ही रक्तवर्णीय म्हणजे लाल रंगाच्या देहाची असावी, श्वेतवर्ण गजमुख असावं, त्रिनेत्र असावे, लंबोदर लांबसोंडी असावे आणि हे 4 हस्त असावे, त्याच्या पाश अंकुश असावे आणि खालच्या ह्याच्यात वरा अभय असावे आणि मूषक असावा. तर असा हा गणपती बाप्पा आहे. आता एक प्रश्न निर्माण इकडे अवश्य होऊ शकतो की गणपतीचं हे तुम्ही ध्यानमंत्र सांगितलं, मग ही मूर्ती त्या पद्धतीनेच असावी का? तर नक्की मी तुम्हाला सांगेल की 100% अशा पद्धतीचीच मूर्ती करावी. अशी म्हणजे मी बनवल्या तशी नाही सांगत आहे, अशा स्वरूपाची असावी. म्हणजे त्याच्यात बॉडी कलर असो किंवा मूषक असो किंवा हे जे आहे हे सर्व मात्र अशा पद्धतीनेच करा. आता तुम्हाला मी सांगेन की तुम्ही जेव्हा ऑर्डर द्याल, कोणालाही ऑर्डर द्या किंवा तुम्ही काही ह्याच्यामधले बघणारे प्रेक्षक हे स्वतः बनवणारे असतील, मूर्तिकार असतील, तर त्यांनी ही या गोष्टीची काळजी घ्यावी किंवा आपल्याकडे जे ब्राह्मण ते लोक जे पण पुरोहिताला बोलवत असतील पूजा सांगण्याकरिता पौरोहित्याकरिता, त्यांना अगोदर तुम्ही एकदा विचारून घ्यायला पाहिजे की तुम्ही जे ध्यानमंत्र वापरता पूजेकरिता त्या ध्यानमंत्रात गणपती बाप्पाचं वर्णन काय आहे बरं. त्या अनुसारच त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसारच तुम्हाला मूर्ती बनवून घ्यायला पाहिजे मूर्तिकाराकडून. त्या तुमच्या ब्राह्मणाने पूजा केली वेगळ्या ध्यानमंत्राने आणि मूर्ती आहे वेगळ्या रूपाची, तर ती मात्र पूजा तुम्हाला कधीच फळली जाणार नाही. आणि अशा पद्धतीची पूजा शास्त्रकारांनी सिद्ध होत नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. नैवच ध्यानमंत्रेन विपरीत प्रतिमा पूजन अर्चन कुर्यात फलप्राप्नोती नैवच, की अशा पद्धतीने ध्यानमंत्राच्या विपरीत जी मूर्ती बनवतो आणि त्याची अर्चन पूजन करतो त्याला फळ कधीच मिळत नाही असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मूर्ती ही कोणत्याही देवतेची असावी, म्हणजे अगदी गणपतीचंच नाही. आज आपला विषय गणपतीवर आहे म्हणून गणपतीवर मी म्हणत आहे, पण गणपतीच्या व्यतिरिक्त जे पण सण आहेत, नवरात्र असो, गौरी असो किंवा जे पण आपण वर्षभरात सण साजरे करतो, त्या प्रत्येक सणाला ध्यानमंत्राच्या प्रमाणेच मूर्ती करा. मूर्तीच्या विपरीत अशी ध्यानमंत्राची गणपतीची मूर्ती नसावी. आणि जर तुम्हाला ते शक्य नाही की मग बाबा आता ह्याच्यामध्ये कारण की आपल्याकडे हिंदू शास्त्रामध्ये असं काही कंपल्शन नाही आहे, प्रत्येक गोष्टीला ऑप्शन दिले आहेत. मग अशा वेळी काय करावं बरं? बाबा मला ध्यानमंत्राप्रमाणे मूर्ती मिळणं शक्य नाही, तर मग अशा वेळी मी काय करावं? तर ध्यानमंत्राप्रमाणे जर मूर्ती तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर तुमची जी मूर्ती आहे त्याप्रमाणे ध्यानमंत्र बनवा.
तुम्हाला आलं का लक्षात की ध्यानमंत्राप्रमाणे तुमची मूर्ती नसेल तर तुमची जी मूर्ती तुम्हाला तशी मिळालेली आहे, जशी पण आहे मूर्ती, त्या मूर्तीच्या प्रमाणे ध्यानमंत्र तुम्हाला निर्माण करावा लागेल. तर ते ध्यानमंत्र संस्कृत निर्माण अवश्य संस्कृतामध्ये ते श्लोक तुमच्या पौरोहित्याकडून ते करून घ्यावं लागेल की आता समज बॉडी कलर हा लाल रंगाचा नाही आहे, श्वेतवर्ण गजमुख नाही आहे, तर मग काय करणार? जर तुम्हाला स्किन कलरचा आहे तर स्किन कलरचा मग तसं सांगावं लागेल की गौरवर्णम चतुर्हस्तम, जर परशु असेल तर परशुम, अंकुशधारणम, मोदक असेल तर मोदकपात्रम, हस्तम वरदहस्तम, विभ्राणम, मूषक वाहनम, मूषक असतोच प्रत्येकामध्ये, नानालंकार भूषिताम, द्विनेत्र. मग इथे तुम्हाला त्रिनेत्र, आता तुम्ही म्हणतात पूजेमध्ये त्रिनेत्र आणि गणपतीला प्रत्यक्षात दाखवतात 2 नेत्र, तर ते तसं करून चालणार नाही. म्हणून मी सांगतोय की मूर्तीप्रमाणे ध्यानमंत्र असायला पाहिजे किंबहुना ध्यानमंत्राप्रमाणे मूर्ती असायला हवी. हे आपलं मूळ आहे. कारण की ध्यानमंत्र जे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहेत ते सिद्ध आहेत, ते मंत्र सिद्ध आहेत. अशा पद्धतीच्या ध्यानमंत्राने ध्यान केल्याबरोबर डोळ्यासमोर आपल्या जी मूर्ती डोळ्यासमोर समोर येते ती मूर्ती म्हणजे ही अशा पद्धतीची मूर्ती. पण तुमची मूर्ती वेगळी आणि तुम्ही ध्यानमंत्र वापरलं वेगळं, तर तसं करणं हे शास्त्र मान्य नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला मी कळकळीने विनंती करेल की मूर्ती ही नक्की अशा पद्धतीची म्हणजे ध्यानमंत्राप्रमाणेच करा. ध्यानमंत्राच्या व्यतिरिक्त मूर्ती करायला जाऊ नका, कारण की त्याचं फळ तुम्हाला योग्य मिळू शकत नाही. आता गणपती कशी गणपतीची स्थापना कशी करावी, गणपतीचं त्याविषयी काय सांगतं, तिथी कृत्य काय सांगतं, गणपती सणामध्ये कसं करावं, काय करावं, ते सर्व त्याच्यावर मी एक व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे गणेशोत्सवाच्या पहिले. पण आज मी तुमची हा जो व्हिडिओ आहे हा मुळामध्ये तुम्हाला बुकिंग करण्या अगोदर काय दक्षता घ्यावी त्यावर होता. तर अशा पद्धतीने तुम्ही मूर्ती तुमच्या मूर्तिकारांकडून करून घ्यायला हवी. आणि जशी मूर्ती जर तुम्हाला मिळणं शक्य नसेल तर तसं तुम्हाला मी एक ऑप्शन दिला आहे की तुमची जशी मूर्ती असेल त्या मूर्तीचं ध्यानमंत्र तसा बनवावा लागेल तुम्हाला, किंवा तुमच्या पुरोहित जे तुमच्याकडे ब्राह्मण येतात त्यांच्याकडून तुम्हाला त्या पद्धतीचं ध्यानमंत्र करून घ्यावं लागेल की तुमच्या मूर्तीचं वर्णन इन शॉर्ट कसं आहे, ध्यान केलं तर कसं असावं. कारण की आपण कुर्ममुद्रामध्ये आपल्या शास्त्रकारात सांगितलेलं की कुर्ममुद्रेमध्ये पुष्प घेऊन ध्यान करायचं असतं आणि ते ध्यानयुक्त पुष्प प्रथम आपल्या मस्तकावर देऊन मानसोपचार पूजा होते आणि मानसोपचार पूजानंतर पुनर्ध्यान करायचं असतं. पुन्हा कुर्ममुद्रेमध्ये पुष्प धारण करून गणपतीचं ध्यान करून गणपतीची ते ध्यानयुक्त पुष्प प्रतिमेवर अथवा घटावर देऊन मग गणपतीचं आवाहन, प्राणप्रतिष्ठा आणि मग पुनर्ध्यान, षोडशोपचार पूजा जी आपण करतो, जे पद्धती आहे प्रचलित पद्धती, त्या पद्धतीने केलं जातं. पण ध्यानमंत्राच्या व्यतिरिक्त मूर्ती असेल तर ती तशी मूर्ती आपल्याला खरं तर शास्त्राने सांगितलेली नाही. आता जे तुम्हाला वाचून दाखवलेले ध्यानमंत्र आहेत आणि त्यांचा अर्थ हे सिद्ध ध्यानमंत्र आहेत, शास्त्रकाराने दिलेले सिद्ध ध्यानमंत्र आहेत, हे मंत्र सिद्ध आहेत. आता तुम्ही जे वेगळी ध्यानमंत्र निर्माण कराल तर ते सिद्ध करण्याला थोडा वेळ लागेल. ते सिद्धी प्राप्त करण्याकरता त्याची एक विशिष्ट पद्धत आहे की ते मंत्र कसं सिद्ध करावं, त्याचं पुनश्चरण करायचं असतं, त्या पद्धतीने होम हवन असतं, तर्पण असतं. त्यामुळे हे सर्व करणं शक्य आताच्या युगामध्ये प्रत्येक मनुष्याला होते असं नाही. म्हणून मी सांगेल की ह्याच्यामध्ये एकच आपल्याला उपाय की ध्यानमंत्राप्रमाणे मूर्ती बनवून घ्या. शेवटी आपण बुकिंग करायला जातो तर मूर्तिकार तुम्हाला विचारतो की कशी पद्धतीची तुम्हाला मूर्ती हवी. त्याच्यामुळे तुम्ही हे सांगू शकतात त्याला की मूर्ती मला ही लाल रंगाची बॉडी कलर पाहिजे, व्हाईट रंगाचं गजमुख असावं आणि त्रिनेत्र आखून द्या. 2 नेत्राच्या ऐवजी भालप्रदेशी अजून एक नेत्र, त्रिनेत्र उध्रव नेत्र आखून द्या. त्यानंतर जे तुम्ही आयुध दाखवतात ते पाशांकुशच दाखवा आणि हे अभयहस्तच दाखवा. इकडे मोदक दाखवू नका, आणखी मोदक हे हस्तावर दाखवलेलं नाही आहे. जे आपण ध्यानमंत्र पूजा करतो त्याच्यामध्ये मोदक हस्त असं दाखवलेलं नाही आहे. मोदक पात्रयुक्त ध्यानमंत्र आहेत, नाही असं नाही. मुद्गल पुराणामध्ये, नंतर गणेश यामल तंत्रशास्त्रामध्ये अनेक असे ध्यानं आहेत, पण ते गणपतीची रूपं पण तशी वेगळी आहेत. तर त्या मूर्तीप्रमाणे ती हातामध्ये त्याने मोदक धरलाय की नाही ते त्या रूपावर अवलंबून असतं. पण आपण जी सर्वसामान्य गणपतीची पूजा करतो गणेश चतुर्थीला, घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक स्वरूपात असो, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हेच ध्यानमंत्राप्रमाणे मूर्ती असावी हे आपलं शास्त्राने सांगितलेलं आहे. तर ही मूर्ती मी बनवलेली आहे, एकदम अगदी छोटीशी मूर्ती आहे आणि स्थूलदेही आहे, रक्तवर्ण आहे आणि असा हा गणपती बाप्पा आपला आहे इन शॉर्ट.
आणि अशा पद्धतीची मूर्ती म्हणजे अशा स्वरूपाची मूर्ती असावी, इन शॉर्ट मी सांगेल. तर रक्तवर्णी असावी, श्वेतवर्ण गजमुख असावा,